विसर पडलाय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवारांनी केलेलं आहे। तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलं होतं। तर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शेतकरी कर्जमाफीवरच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे आता मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलेला आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी कर्जमाफी मिळणार असं एका बाजूला मुश्रीफ म्हणतात, तर गेल्या वेळेस मी कर्जमाफीबद्दल काही बोललो का असं अजित पवार म्हणतात। आणि या विधानांमुळे आता शेतकरी सुद्धा चक्रावून गेलेत। अजितदादांचं हे विधान आणि कर्जमाफीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू विचार। तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही। मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत। महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे। माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे। अशा अनेक कल्पना। आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना। ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे। तर अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे आता कर्जमाफीचा विसर पडलेला आहे का असाच प्रश्न उपस्थित झालेला आहे। यानंतर आता बातमी आहे दूध उत्पादकांसाठी आनंदाची। यावेळेस म्हैस दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय गोकुळने घेतलेला आहे। आता 56 रुपये 60 पैसे दराने दूध खरेदी केली जाणार आहे। गोकुळचं सध्या म्हैस दूध संकलन 9,30,000 लिटर प्रतिदिन आहे। त्यामुळे कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांना या दरवाढीचा फायदा होणार आहे। मुंबई पुण्यासह सर्वच ठिकाणी दुधाला मागणी वाढतीये आणि म्हैस दुधाचं उत्पादन जास्त व्हावं यासाठी संघाकडून सुद्धा विविध प्रयत्न केले जात आहेत। यानंतर आता महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर या बुलेटिनमध्ये। कोल्हापूरच्या गगनबावडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केलेला आहे। संबंधित कंपनीला शासनाने पैसे दिले असताना सुद्धा काम चांगल्या पद्धतीने होत नसल्याने शिवसेनेचे उपनेते संजय पवारांनी ठेकेदारांना फैलावर घेतलं। तसेच कार्यकर्त्यांनी सायवण इथं रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। धुळ्यात रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गट पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झालेली आहे। खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलेले आहे। पालिकेने या खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष देऊन खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत नागपूरच्या संविधान चौकामध्ये बसून मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। धाराशिवमध्ये शेतकरी होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानने आमरण उपोषण केलं। मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। धुळ्यामध्ये थंडीचा कहर अद्यापही कायम आहे। आज धुळ्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। थंडीचा जोर पुढील काही दिवस अशाच पद्धतीने कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे। नंदुरबारचा पारा 8 अंशांवर घसरलाय। पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर दिसते। पुढचे 5 दिवस थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे।
विदर्भात थंडीचा जोर वाढलाय. संभाजीनगर, परभणी आणि जळगावमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेलाय. विदर्भामध्ये पुढचे 5ही दिवस हवामान कोरडं राहणार असून थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये चढ उतार होत असल्याने पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. विदर्भ वगळता उर्वरित राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पणस गावामध्ये गेल्या 10 दिवसांपासून माकडांनी चांगलाच उच्छाद मांडलाय. आयत्या अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या माकडांच्या फौजांनी शेकडो गावकऱ्यांची चांगलीच पंचायत केली आहे. माकड गावकऱ्यांच्या घरावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत. कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावामधील स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार समोर आलाय. काही पुरुष आणि स्त्रियांचे फोटो लिंबू सुया साहित्य सोन अघोरी प्रकार केला जात असल्याचं दिसलेलं आहे. दरम्यान यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रात्री 12 वाजता काही मांत्रिक एकत्र येत असं प्रकार करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय. पालघरच्या मनोर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याचा आरोप केलाय. रहिवासी इमारतीमध्ये बिअर शॉपसाठी ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिल्याने वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते. मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान अंधेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे प्रफुल्ल सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे 10 किलोमीटर अंतर बाकी असतानाच सुर्वेंचं निधन झालंय. सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. भिवंडीच्या वालपाडा ग्रामपंचायत हद्दीतील भंगार गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्यात यश आलंय. राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता पुढची बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. पालक आणि चिमुरड्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि पालकांची चिंता वाढवणारी. कारण 3री मध्ये शिकणाऱ्या एका मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालेला आहे. गुजरातमध्ये 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली. तिची तब्येत शाळेत पोहोचत असताना व्यवस्थित होती. मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने ती चालू लागली आणि तिला श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. यामुळे चालता चालता ती मुलगी जरा वेळ थांबली. मग काही वेळानं पुन्हा ती चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती एका खुर्चीवर बसली, पण पुढच्या काही सेकंदांमध्येच ती खुर्चीवरनं खाली कोसळली. यावेळी शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या आणि पुढच्या काही सेकंदातच त्यांचं लक्ष त्या विद्यार्थिनीकडे गेलं. त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला वाचवण्यात अपयश आलं. तिला CRP सुद्धा देण्यात आला होता. रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र काहीही यश मिळालं नाही. तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. यानंतर उर्वरित बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. गुजरातमध्ये आता लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ तसेच अभ्यासाकडे आकर्षित करण्याचा गुजरात सरकारचा उद्देश आहे. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही असं हायकोर्टानं म्हटलंय. या प्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नसल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. HMPV विषाणूमुळे सर्दी, ताप, खोकला होतो तशीच लक्षणं सारीसह इतरही श्वसन रोगांच्या रुग्णांमध्ये दिसून येतात. यामध्ये इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू आणि कोरोनामध्येही दिसतात. आता अशा रुग्णांवर आरोग्य विभागाकडून खास लक्ष ठेवलं जातंय.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी आरोग्य पथक दाखल झालेले आहे। अकोला मेडिकल कॉलेजसह बुलढाणा येथील आरोग्य विभागाची टीम बोंडगावामध्ये दाखल झाली आहे। नागरिकांचे या ठिकाणी केसांचे, स्किनचे तसेच रक्ताचे नमुने घेतले जात आहेत। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे। बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेने जामिनाची मागणी केली होती। मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे। पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान कुंभमेळा विशेष अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे धावणार आहे। कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून 16 आणि 24 जानेवारी यासोबतच 6, 8 आणि 21 फेब्रुवारीला धावणार आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यासाठी मेगा इव्हेंटची तयारी करण्यात आली आहे। मेळाव्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 थरांची सुरक्षा योजना लागू करण्यात येणार आहे। तसंच सुरक्षा वाढवण्यासाठी 2700 पेक्षा जास्त AI कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे। सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा मुख्य विधी 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडेल। विशेष म्हणजे मावा बुटका खाणाऱ्यांना नंदीध्वज पकडण्यास देणार नसल्याचा निर्णय यात्रेच्या मानकऱ्यांनी घेतलेला आहे। धुळे तालुक्यातील लोणखेडी ते त्र्यंबकेश्वर श्री सद्गुरू एकनाथ महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावामध्ये मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भाविकांनी फुगडी खेळत या पालखी उत्सवामध्ये सहभाग नोंदवलाय। धाराशिवमध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली। तसेच तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मढवण्यात आलं। कर्जत यार्डमध्ये आणि स्थानिकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी दुपारी 1:50 ते 3:35 विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा बंद राहणार आहे। ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांच्या मार्गांवर कामं करण्यात येणार असून यामुळे काही गाड्यांच्या मार्गामध्ये बदल केलेत। दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे धावणार आहे। 98व्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे उपलब्ध व्हावी अशी विनंती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती। ही मागणी मान्य झाली असून 19 फेब्रुवारीला पुण्यातून ही विशेष ट्रेन सुटणार आहे। उरणमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटात करता येणार आहे, कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार केला जाणार आहे। 2900 कोटींचा हा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग असेल आणि या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल भागातील कंटेनरची वर्दळ कमी होणार आहे। संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना पाठवलं। भोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दुचाकीवरून येणाऱ्या शिक्षकांना याचा त्रास होतो आणि शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी शाळकरी मुलांनाच खड्डे बुजवण्यास सांगितलंय। पनवेलमध्ये परप्रांतीय लोकांना एक मराठी कुटुंबावर मारहाण करत धमकावलेलं आहे। हे कुटुंब पनवेल स्टेशनच्या परिसरात महिलांच्या पर्स विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गेलं होतं, मात्र त्याचवेळी एका परप्रांतीय इसम आणि त्याच्या पत्नीने त्यांच्यावर हल्ला केलाय। कोल्हापुरात दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यामुळे वारे वसाहतीमध्ये किराणा दुकानाची तरुणांनी तोडफोड केली। मालकाला मारहाण तसंच पत्नीला शिवीगाळ करून दोघांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली। सुमारे 10 मिनिटं धुडगूस घालत तरुणांनी दहशत माजवली आहे। पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या
नरसापूर गावामध्ये मेडिकल दुकानं फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय. दुकानाचं शटर तोडताना शेजारील नागरिकांना आवाज आला. त्यानंतर लाईट लावल्याने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धूम ठोकली आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा प्रयत्न फसलेला आहे. आरे कॉलनीमधील एकही झाड आमच्या परवानगीशिवाय तोडू नका अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेला बजावलंय. त्याचवेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राज्य सरकारलाही झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरनं खडसावलंय. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 5 मार्चला होणार आहे. सीबीएसईने शाळांना अनेकदा सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. त्यामुळे संपूर्ण तपशील 3 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडीचा थांबा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय. थांब्याचं रिझर्वेशन पोर्टलवर दिसू लागल्याने प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे विकसित केलेली आहे. रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणारं ट्रेन इंजिन जगातील सर्वाधिक हॉर्स पॉवरचे इंजिन आहे. ही भारतातील स्वच्छ ऊर्जा अक्षय ऊर्जेवर चालणारी दळणवळणासाठी उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. विसाव्या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन साताऱ्यात करण्यात आलं. यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. कवी रामदास फुटाणे, साहित्यिक अह साळुंके, श्रीनिवास पाटील, यशवंत गढाक आदी उपस्थित होते. सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरे देण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. आता मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांनाही हक्कांची घरे मिळणार आहेत. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. पुण्यातील प्रलंबित प्रकल्प, रखडलेली विकास कामे अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढील 1 वर्षाच्या कामाचा आढावा देखील यावेळेस मिसाळ यांनी घेतलाय. सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. एपीएमसी मार्केटमधील फुल बाजारातून 500 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त केलंय. तसेच प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा केडीएमसीने दिलेला आहे. बदलापूर शहरातील रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केली. मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओने दिलेलं आहे. कुणीही जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहन आरटीओकडून करण्यात आलेलं आहे. नीरज चोप्रा ठरला या वर्षातील विश्वातील सर्वोत्तम भालाफेकपटू. पाकिस्तानी खेळाडूवर मात केल्यानंतर एका अमेरिकन मासिकानं नामांकन जाहीर केलेलं आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेल्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे गदारोळ माजलाय. मला सांगावंसं वाटतंय की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तरीही ती अधिकृत भाषा आहे असं वादग्रस्त विधान अश्विनने केलेलं आहे. चेन्नईमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना तो बोलत होता. जालन्यातील आक्रोश मोर्चातून सरपंच देशमुखांच्या मुलीने टाहो फोडला. पप्पा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे हसत राहा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलं नाही, माफ करा असा आक्रोश वैभवी देशमुखने केलेला आहे.
सीआयडीच्या हाती लागलेले व्हॉइस सॅम्पल मॅच झालेले आहेत, त्यामुळे सर्वांनी माहिती आहे की आरोपी कोण आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान आम्हाला न्याय देऊन मुख्यमंत्र्यांनी देशाला दाखवावं की शाहू फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांना थारा नाही, असं देशमुखांनी म्हटलेलं आहे. जालन्यात महाजन आक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ बघायला मिळाला. गर्दीचा फायदा घेत मोर्चेकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे चोरांनी लंपास केलेत. 10 ते 12 मोर्चेकऱ्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. जालन्यामध्ये बीड सरपंच हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं. सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला केज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खुनाचा तपास एसआयटी कडनं केला जातोय, तर सीआयडी कडनं खंडणीचा तपास सुरू आहे. त्यामध्ये खंडणी प्रकरणाचा तपास संपला असं सीआयडीने कोर्टात सांगितलंय. वाल्मिक कराडच्या गँगने परळीमध्ये 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती. मुंडेंना मतदान करतानाचा व्हिडिओ आव्हाडांनी शेअर केलेला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना पूर्ण झाला, त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. आयोगाने गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बीड परभणी इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते. यावेळेस अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये प्रशासनाला निवेदन देत 3ही घटनांचा निषेध नोंदवण्यात आलाय. या बातम्यांनंतर आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. एक भूत फिरतंय आणि ते भूत माणसांना रस्त्यावर पकडून मारतंय. हा ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसला असेल. होय, पण असाच एक प्रकार समोर आलेला आहे. खरंच हे भूत फिरतंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. हा आवाज आहे भूताचा. याच भूतानं एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. मारहाणीचे फोटो बघा. ही मारहाण भूतानं केलीये असा दावा केलाय. मात्र खरंच भूत आहे का? भूतानं कधी मारहाण केल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाशिकच्या निफाडमध्ये रात्री फिरतय भूत. भूताची तरुणाला बेदम मारहाण. व्हायरल भूताचं सत्य काय? हा आवाज आणि हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण नाशिकच्या निफाडमध्ये रात्री भूत फिरतय आणि ते भूत माणसांना पकडून मारतं असा दावा करण्यात आलाय. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्यानं ग्रामस्थ दहशतीत आहेत. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. नाशिकच्या शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं. भूताने चालकाला मारहाण केली. या मेसेज सोबत फोटोही व्हायरल केल्यानं लोकांना खरं वाटू लागलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आणि सचिन बनसोडे थेट धामोरी गावात पोहोचले. त्यावेळीही गावात भूताची चर्चा होती. ग्रामस्थ भयभीत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेतलं. परिणाम आता कसं आहे, लहान पोरं शाळेत येत राहतात, त्यांना बी वाटेल ना, भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमचं म्हणणं असं आहे, या भागात आजपर्यंत अशा काही घटना घडलेल्या नाहीत आणि याची सखोल चौकशी व्हावी. शेरवाडा धामोऱ्या रस्त्या पुलाजवळ भूत आहे असा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात खरं तथ्य काय आहे आणि शहानिशा झाली पाहिजे. याआधी कधी गावात भूत पाहिलं देखील नाही आणि असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे याबाबत अनिसकडूनही अधिक माहिती जाणून घेतली. जागरूक नागरिकांनी सांगितल्यानंतर या व्हिडिओची तपासणी केली.
खरं तर हे व्हिडिओ अनेक दिवसापासून सोशल माध्यमामध्ये फिरत असतात, ते काही परवाचे नाही. आणि त्यांनी जे मारहाण केल्याचे किंवा त्या रडण्याचे फोटो आहेत किंवा तो आवाज जो आहे तो इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि तो मार्क केलेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. निफाडच्या शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत असल्याची अफवा आहे. भूताचे फोटो व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. मारहाण केलेली व्यक्तीही समोर आलेली नाही. लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जातोय. रडण्याचा आवाज युट्यूबवर 9 वर्षांपूर्वी अपलोड केलेला आढळला. त्यामुळं आमच्या पडताळणीत नाशिकच्या निफाडमध्ये भूत फिरतंय हा दावा असत्य ठरलाय. भूत हे अस्तित्वात नाही. लोकांना घाबरवण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात. त्यावर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.